वैष्णवी हगवणे प्रकरणावरून सध्या चर्चेत असलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर कोण आहेत? त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा कशा बनल्या आणि त्यांनी आतापर्यंत काय कामगिरी केली आहे ते आपण जाणून घेणार आहोत. रुपाली चाकणकर मूळच्या दौंडच्या रयत संस्थेच्या साधना महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतलं. स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हायचं होतं, पण त्यात यश आलं नाही. पुढे लग्न झालं. चाकणकर कुटुंबात आल्या, जिथं राजकीय वारसा होता. सासूबाई रुक्मिणी या राष्ट्रवादीच्या नगरसेविका होत्या. 2002 पासून रुपालीचाही आधी महिला बचत गट, मग खडकवासला विधानसभा आणि मग पुणे राष्ट्रवादी महिला विभागाच्या अध्यक्षा असा राजकीय प्रवास सुरू झाला. पण अचानक नशीब पालटलं 2019 ला. ऐन विधानसभा निवडणुकीआधी तत्कालीन महिला आयोगाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी तडकाफडकी रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक केली. त्यानंतर राष्ट्रवादीही फुटली. चाकणकर अजित पवारांबरोबर गेल्या आणि तिथंच त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षा बनवण्यात आलं. पण करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर केलेले आरोप असो वा पूजा चव्हाण प्रकरणात आलेलं संजय राठोड यांचं नाव, चाकणकर शांतच राहिल्या आणि त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली. आणि आता ही वैष्णवी हगवणेवर झालेल्या छळ प्रकरणी त्यांच्या भूमिकेवर टीका होतीये.